नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास अभंग राखण्याची जबाबदारी न्यायालयांचीच असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. सुधारणा प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विधेयक लवकर मंजूर होणं आवश्यक असल्याची केंद्र सरकारची भूमिका. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विजय मल्ल्या आणि ए रघुनाथन यांना हैदराबाद न्यायालयानं जारी केलं अजामीनपात्र वॉरंट. सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारे नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. जलयुक्त शिवार योजना सामाजिक न्याय साधणारी असल्याचं जलतज्ञ राजेंद्र सिंग राणा यांचं मत. आणि येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता. पाहूया सविस्तर वृत्त. भारतीय न्यायपालिका सक्षम असली तरी सर्वसामान्यांना अपेक्षित असलेली शीघ्र आणि वाजवी खर्चाची न्याय प्रक्रिया अजून दूरच आहे अशी खंत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या समारंभानिमित्त अलाहाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते आज बोलत होते. न्यायपालिकांचं कर्तव्य अतिशय पवित्र मानलं जातं आणि न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास कायम अभंग राहायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. भारतीय राज्यघटनेनं उच्च न्यायालयांना एक विशेष दर्जा बहाल केला आहे. लोकांच्या न्याय्य हक्कांचं आणि स्वातंत्र्याचं रक्षण करणं हेच न्यायालयांचं एकमेव काम नाही. कोणत्याही कारणामुळे कुठल्याही नागरिकाला न्यायापासून वंचित राहावं लागू नये याकडे न्यायपालिकेनं लक्ष देणं आवश्यक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले. आज देशभरात विविध न्यायालयांमध्ये जवळपास 3 कोटी खटले प्रलंबित आहेत. त्यांचा लवकर निपटारा करून निरपराधांना न्याय आणि अपराध्यांना शिक्षा मिळाली तर लोकांचा न्याय प्रक्रियेवरचा विश्वास टिकून राहील असंही राष्ट्रपती म्हणाले. वस्तू आणि सेवा कर विधेयक तसंच दिवाळखोरी संदर्भातलं विधेयक संसदेच्या सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात संमत होईल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली. ॲडव्हान्सिंग एशिया परिषदेत ते आज नवी दिल्लीत बोलत होते. या विधेयकामुळे देशातल्या सुधारणा प्रक्रियेला चालना मिळेल असंही जेटली म्हणाले. व्यापार करणं सुलभ व्हावं यासाठी सोप्या आणि सुलभ अप्रत्यक्ष कर धोरणासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दारिद्र्य निर्मूलन आणि सामाजिक क्षेत्रावर सरकारचा भर असून देशाचा विकास दारिद्र्य निर्मूलनावर आधारित असल्याचंही जेटली म्हणाले. जागतिक परिस्थितीत अनेक मोठे चढउतार आणि अनिश्चिततेचं वातावरण असलं तरी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं ब्राईट स्पॉट अर्थात उज्ज्वल किरण म्हणून भारताची निवड केल्याचंही जेटली यावेळी म्हणाले. आर्थिक गैरव्यवहार करून फसवणूक केल्याप्रकरणी किंगफिशर एअरलाइन्सचे मालक विजय मल्ल्या आणि या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ए रघुनाथन यांच्या विरोधात हैदराबाद न्यायालयानं आज अजामीनपात्र वॉरंट जारी केला. मल्ल्यांना 13 एप्रिलपर्यंत हजर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. हैदराबादच्या GMR कंपनीनं या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मल्ल्यांनी दिलेले धनादेश न वटल्याची तक्रार या याचिकेत करण्यात आली होती. सध्या मल्ल्या इंग्लंडमध्ये असून आपण भारतात इतक्यात परतण्याची शक्यता नाही असं त्यांनी ईमेलद्वारे कळवलं आहे. दरम्यान किंगफिशर एअरलाइन्सचे ए रघुनाथन यांची सक्तवसुली संचालनालयानं आज मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी उलट तपासणी घेतली. IDBI बँकेचं 900 कोटी रुपयांचं कर्ज बुडवल्याप्रकरणी रघुनाथन यांना जवळपास 8 तास सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागली. युनायटेड ब्रुअरीजचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी रवी नेडुनगदी यांचीही आज उलट तपासणी घेण्यात आली. त्याचप्रमाणे IDBI बँकेच्या 6-7 अधिकाऱ्यांनाही समन्स पाठवण्यात आलं असून त्यांनी स्वतःची सांपत्तिक स्थिती आणि गेल्या 5 वर्षांची आयकर परताव्याची कागदपत्र सादर करण्याचे निर्देश संचालनालयाने दिले आहेत. विजय मल्ल्या यांनी अनेक बँकांसमोरून सुमारे 9,000 कोटी रुपयांचं कर्ज बुडवून परदेशात पलायन केल्याचा आरोप असल्याच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आपल्या दीर्घकाळच्या कारकिर्दीत काळाला सुसंगत असे बदल नेहमीच केले आहेत असं संघाचे सरकार्यवाह सुरेश भैयाजी जोशी यांनी म्हटलं आहे. संघाच्या गणवेशात आता बदल करण्यात येणार असून अर्ध्या खाकी विजारीच्या जागी पूर्ण तपकिरी विजार मंजूर करण्यात आली आहे. तसंच महिलांना सगळ्या देवस्थानांमध्ये मुक्त प्रवेश असावा अशी संघाची भूमिका असल्याचं त्यांनी आज राजस्थानातल्या नागौर इथं बोलताना स्पष्ट केलं. संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत ते बोलत होते. अशा प्रकारच्या संवेदनशील प्रश्नांची उकल उथळ आंदोलनानं न करता सामंजस्यानं आणि चर्चेनं करावी असंही ते म्हणाले. नागपूरमधल्या दीक्षाभूमीच्या सर्वांगीण विकासासाठी 250 कोटी रुपये खर्चाचा विकास आराखडा तयार करण्यात येत आहे. जगभरातल्या पर्यटकांना प्रथम दीक्षाभूमीला भेट देण्याची इच्छा व्हावी
अशा दृष्टीने विकास करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। ते आज नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते। सिकल सेल ग्रस्तांवर उपचार आणि संशोधन करण्यासाठी उत्तर नागपूरमधली 7 एकर जागा सिकल सेल युनिट सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी देण्यात येत आहे। या केंद्राचा प्रारूप आराखडा तातडीने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। शहरातील अविकसित आराखड्यामध्ये पिण्याचं पाणी, रस्ते या सुविधांसाठी येत्या 31 तारखेनंतर 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात येईल असंही मुख्यमंत्री म्हणाले। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाला उपस्थित होते। नागपूरमध्ये येत्या 5 वर्षात 25,000 कोटी रुपयांची कामं हाती घेण्यात असल्याची घोषणाही गडकरी यांनी केली। केंद्र सरकारकडून एप्रिलमध्ये जाहीर होणाऱ्या स्मार्ट सिटीच्या यादीत नागपूर शहराचा समावेश होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। नागपूरमधल्या नागरिकांना उत्कृष्ट रस्ते, अखंड वीज, पाणी पुरवठा यासह सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ, यासाठी निधीची कमतरता पडणार नाही असं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं। शहरातल्या प्रत्येक मतदारसंघाला आधीचे 50 कोटी आणि नव्यानं 25 कोटी रुपयांचा निधी लवकरच देण्यात येणार आहे असंही ते म्हणाले। नागपूर शहरातल्या मुख्य रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करताना मुख्यमंत्री आज बोलत होते। केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। नागपूर शहर हरित प्रदूषणमुक्त स्मार्ट बनवण्यासाठी सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं। नांदेड जिल्ह्यातल्या टंचाई आढाव्यासाठी पालकमंत्री दिवाकर रावते यांनी आज नांदेड इथं विशेष बैठक घेतली। टंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजना, त्याचबरोबर पाणी, चारा, टँकर, शेततळे योजना, रोजगार हमी योजनेचा त्यांनी सर्वंकष आढावा घेतला। आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हा प्रशासनाला दिले। मराठवाड्यातली टंचाई परिस्थिती लक्षात घेऊन युद्ध पातळीवरून काम करण्याची आवश्यकता आहे। ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करा। दुष्काळावर मात करण्यासाठी, जनतेच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करा। निसर्गाच्या प्रकोपावर मात करण्यासाठी सरकार आणि प्रशासन आपल्याबरोबर असल्याचा विश्वास जनतेत निर्माण करा, असं मार्गदर्शन रावते यांनी बैठकीत केलं। खरीप हंगामाबाबत बोलताना पावसाचा अंदाज घेऊन पीक पेऱ्यात आणि पीक पद्धतीत बदल करण्याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना द्यावं। आंतरपीक पद्धतीची शेतकऱ्यांना माहिती द्यावी। मनरेगाद्वारे जास्तीत जास्त कामं हाती घ्यावी, ज्याद्वारे लोकांच्या हाताला काम मिळून स्थलांतर रोखलं जाईल, अशा सूचनाही रावते यांनी यावेळी केल्या। राज्यात सुरू असलेली जलयुक्त शिवार योजनेची कामं शेतकऱ्यांसाठी लाभदायी आहेत। ही योजना सर्वांसाठी हितकर असल्यामुळे ती खऱ्या अर्थानं सामाजिक न्याय साधणारी असल्याचं मत जलतज्ञ राजेंद्र सिंह राणा यांनी व्यक्त केलं। जमीन आणि पाण्याचा गैरवापर आणि आव्हान या विषयावर लातूर इथं एका कार्यक्रमात ते आज बोलत होते। लातूर इथलं राजर्षी शाहू महाविद्यालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगानं हा कार्यक्रम आयोजित केला होता। महाविद्यालयाचे प्राचार्य एस बी साळुंखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार विक्रम काळे आणि सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव उपस्थित होते। सरकारी अनुदान हे थेट पात्र व्यक्तीलाच हस्तांतरित करता यावं या उद्देशानं आधार कार्ड योजना सुरू करण्यात आली। मात्र आधार कार्डाची उपयोगिता आणि वैधतेची नेमकी व्याप्ती याबाबतच्या अस्पष्टतेमुळे आधार कार्ड योजनेत निराधार झाल्याचं चित्र होतं। मात्र गेल्या शुक्रवारी आधार, आर्थिक पोच आणि अन्य सबसिडी, लाभ आणि सेवा विधेयक 2016 लोकसभेत मंजूर झाल्यानं आधार कार्ड योजनेला आता वैधानिक दर्जा प्राप्त झाला आहे। सामाजिक अर्थकारणावर सकारात्मक परिणाम करू शकणाऱ्या योजनेच्या वैधानिक अंमलबजावणीतून लाभार्थ्यांचा हक्क लाभार्थ्यांनाच या उद्दिष्टाची पूर्ती करण्याच्या दृष्टीनं उचललेलं अर्थपूर्ण पाऊल असंच म्हणता येईल। या पार्श्वभूमीवर सविस्तर चर्चा करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सुरेश सावंत आज आपल्या स्टुडिओत आले आहेत। सुरेशजी नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत। आधारला वैधानिक दर्जा देणारं विधेयक लोकसभेत संमत झालं, अर्थात मनी बिल अर्थात या रूपात त्यांनी केलेलं होतं। पण मुळातच वैधानिक दर्जा प्राप्त होणं मोठी गोष्ट तर आहेच, पण सर्वसामान्य नागरिकांना या वैधतेची स्पष्टता आणि व्याप्ती कशा प्रकारे आपल्याला सांगता येईल? एक लक्षात घ्यायला हवं, कारण आता सगळ्यांच्याकडे आधार कार्ड हा प्रकार प्रत्येकाने पाहिलेला आहे की हे अशी एक ओळख आहे की जी दुसरी कोणाचीही नाही। देशातल्या नागरिकाला एक क्रमांक मिळणार आहे की ज्या क्रमांकाच्या आधारे त्याची ओळख ही एक निश्चित त्याचीच असेल। आणि याची सुरुवात जी झाली ती 2009 साली नंदन नीलकेणी, मुळात ही त्यांचीच कल्पना, ते माहिती तंत्रज्ञ आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखालीच UIDA हे एक प्राधिकरण त्यावेळेच्या काँग्रेस आघाडी सरकारनं तेव्हा ते स्थापन केलं। प्रश्न पुढचा असा आला की ही इतकी माहिती तुम्ही घेणार जी प्रत्येक व्यक्तीची, त्याचा उद्या जर गैरवापर झाला तर काय?
त्याचे जर काही गुन्हे कोणी केले तर त्याबद्दल काय करायचं, हा एवढा अधिकार तुम्हाला कोणी कसा दिला, ह्याला कोणताही कायदेशीर आधार नसताना केवळ प्राधिकरणामार्फत एक योजना म्हणून हे राबवणं कितपत योग्य, असे प्रश्न त्यावेळेला आले. आणि मग न्यायालयात सुद्धा काही लोक गेले आणि त्यातनं मग याला कायदेशीर आधार देण्याची चर्चा सुरू झाली. आणि तेव्हाच UPAच्या सरकारनं 2010 साली त्याच्याकरता विधेयक आणलं. पण त्या विधेयकाला त्यावेळेच्या विरोधी पक्षांकडनं, म्हणजे आता जे सत्ताधारी आहेत त्यांच्याकडनं त्याचा जोरदार विरोध झाला. यशवंत सिन्हांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीत त्या प्रश्नाची चर्चा करण्याकरता तो सोपवला गेला. त्यांचा जो रिपोर्ट आला, अहवाल जो आला, त्यातनं त्यांनी ते सगळंच फेटाळलेलं होतं आणि खूप त्यातनं गंभीर त्याच्यावरती आक्षेप घेतले होते. प्रश्न असा होता की ते अव्हेरून त्याचा जर कायदा करायचा तर आज जी स्थिती राज्यसभेतली जशी आहे, तर म्हणजे ह्या दोघांचंही एनडीए असो राज्यसभेत त्यांचं संख्याबळ असो, दोघांचं वैयक्तिकरित्या संख्याबळ राज्यसभेत कमी होतं. आणि त्यामुळे काँग्रेसचं संख्याबळ तिथे कमी असल्यामुळे तो कायदाच होऊ शकत नव्हता आणि तो तसाच पडून राहिला. आता या सरकारनं त्याचा कायदा करायचा ठरवला आणि त्याच्याप्रमाणे त्यांनी ती प्रक्रिया सुरू केली. लोकसभेत त्यांचं प्रचंड बहुमत आहे, तिथे प्रश्न नाहीये. पण राज्यसभेत नाही, तेव्हा राज्यसभेत विरोध होईल आणि म्हणून तो मनी बिलाच्या स्वरूपात फक्त इतकंच. मला त्याच्यामध्ये फक्त आक्षेप एवढाच आता वाटतो की खरी त्यांनी घाई करायचं कारण नव्हतं. कारण UPAच्या काळामध्ये त्यांचीच ती मुळातली योजना होती. त्याच्यात ज्या काही सूचना असतील, ज्या काही त्याच्या सुधारणा सुचवण्यात ह्याच्या सगळ्याच्या जर चर्चा झाल्या असत्या, कारण इतकी मोठी ही योजना आहे की जनतेची माहिती व्याप्ती त्याची प्रचंड आहे की ते सहमतीनं होणं सगळ्यांच्या, त्याची चर्चा होणं राज्यसभेत पुरेशी खूप आवश्यक होती. मनी बिलाची वाट करण्याची गरज नव्हती. नुकत्या येऊ घातलेल्या निवडणुका हेच त्याचं कारण आहे. हा एक राजकीय भाग झाला, पण ह्याची व्याप्ती आता सर्वसामान्य नागरिकांना ह्याचं एक काय महत्व आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्या सेवा अंतर्गत मुळात लाभार्थ्यांचा पैसा लाभार्थ्यांसाठी हे या सगळ्याचं मूळ आहे. आणि आपली कुठेही वेलफेअर बेस्ड इकॉनॉमी भारत नाहीये, तरी सुद्धा या मोठ्या महत्वाकांक्षी योजना हाती घेतल्या. तर कुठल्या सेवा अंतर्गत सबसिडीचं आणि अनुदानाचं थेट हस्तांतरण होईल आणि मुळात त्याचे तपशील कसे घेतले जातात? एक याच्यात लक्षात घेऊया की याच्या जे तमाम त्यातले कोणतेही लाभ असतील की जे याच्या मार्फत त्याची सांगड घातली जाईल. मुळात लाभ जे दिले जातील तो एक धोरणात्मक भाग आहे. ते कुठला, तो रेशनचा लाभ असेल, तो गॅसची सबसिडी देण्याचा प्रश्न असेल, काही विविध प्रकारचे ते लाभ द्यायचे, काही शिष्यवृत्त्यांशी जोड देण्याचा असेल किंवा खतांची जी सबसिडी द्यायचा त्याचा प्रश्न असेल. हे एक तंत्रज्ञान असं आहे की ज्या तंत्रज्ञानामुळे त्याच माणसाला ते पोहोचेल याची खात्री केली जाते. आता ही कशी, तर जो सगळ्याच जनतेनं पाहिलेले, आता ज्यांनी हे जे आधारचा क्रमांक काढण्यासाठी गेलेले असतील तर त्याच्यात तुमचं नाव, वय, पत्ता ह्या 3 गोष्टी घेतल्या जातात. आणि मग तुमचे जैविक घटकांचा म्हणजे ज्याला बायोमेट्रिक तपशील, तुमच्या डोळ्यांच्या बुबुळांचा फोटो घेतला जातो, तुमचा स्वतःचा फोटो त्याच्यात घेतला जातो, हाताचे ठसे आहेत आणि ह्या 4च गोष्टी त्याच्यात आहेत. आणि मग त्यांनी तुमच्या स्वेच्छेनं बँकेचं अकाउंट असेल, मोबाईल नंबर हे त्याच्यात मागितलंय. एवढी माहिती एकाची मिळाल्यानंतर त्याला तो एक विशिष्ट क्रमांक मिळतो. तो क्रमांक महत्वाचा आहे. ते कार्ड मिळतं हा खरं दुय्यम त्याच्यातलं महत्व आहे. आणि ही तुमची एकदा ओळख तयार झाली की त्या ओळखीचा उपयोग हा फक्त तुमच्यासाठीच तो होणार आहे. म्हणजे जे प्राधिकरण, आता या सुद्धा कायद्यामध्ये प्राधिकरण केलं जाणार आहे, बरोबर, त्या प्राधिकरणाकडे हा सगळा माहितीचा साठा असेल. आणि ज्या कोणत्या विभागाला, म्हणजे उदाहरणार्थ समजा गॅस सबसिडी देणाऱ्या विभागाला समजा त्याचा वापर करायचा असेल तर हा माणूस सांगतोय की सुरेश सावंत तोच आहे का, प्राधिकरण उत्तर देईल हो किंवा नाही, बरोबर, याच्या पलीकडे त्यांना तपशील दिले जाणार नाही, बरोबर. हा त्याच्यातला फायदा आहे. दुसरं असं त्याच्यातले साधी गोष्ट, त्यातला फायदा काय सांगायचा, तर मी समजा सुरेश सावंत आहे, मी कोकणातला आहे, मी कोकणात समजा गॅस घेतला, माझा कोकणातल्या घरात गॅस आहे आणि इथे सुद्धा माझ्याकडे गॅस आहे. आता मला त्याचं अनुदान थेट बँकेमार्फत मिळणार आहे आणि ते विशिष्ट सिलेंडर पुरतं आहे, बरोबर. आता हे 2 वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळी अनुदाने घेऊ शकतो, 2 स्वतंत्र व्यक्ती म्हणून. पण माझं जेव्हा इथे UIDचा माझा नंबर, जो काय आधारचा नंबर जर काय असेल तर हा सुरेश सावंत कोकणातला आणि मुंबईतला हा एकच आहे हे तिथे कळेल. त्यामुळे मला दोन्हीकडनं त्याचा लाभ घेता येणार, बरोबर. आणि हा फायदा त्याच्यातला सरकारचा निश्चित आहे. जर केंद्र सरकारचं आपण त्यांचं म्हणणं बघितलं की मधल्या सर्व यंत्रणा आणि ज्या व्यक्ती बाजूला सारल्यामुळे ह्या ज्या अनुदान योजना आहेत त्याचं 100% यशस्वी होईल. जवळजवळ LPG म्हणजे 15,000 कोटीची आपल्याला बचतच होईल, मुळात वाचतील असं त्यांचं विधान आहे. तर ह्याचा अर्थकारणावर की सामाजिक अर्थकारणावर त्याचा काय प्रभाव पडेल? निश्चितच ना, त्याचा खूप मोठा प्रभाव पडणार आहे. त्यामुळे आम्ही जे कष्टकऱ्यांच्या बाजूने असणारे लोक आहेत आमच्या त्याच्याबद्दल मतभिन्नता आहे.
आधारच्या संबंधातली. पण त्याच्यातनं मी एका बाजूचा असा त्यातनं विचार करतो की ज्या गरीब कष्टकरी दारिद्र्य सामान्य रेषेखालील माणसांना की ज्यांना चेहराच मंडळींसाठी, नव्हता, बरोबर. एक साधं उदाहरण हो की आम्ही ज्यांचे मोर्चे काढतो हो. त्यांना, आणि जेव्हा मंत्रालयात जायची वेळ होते तेव्हा मंत्रालयात मी जाऊ शकतो कारण माझ्याकडे पॅन कार्ड हो. आहे किमान, पण ती मंडळी जाऊ शकत पण नाही. ज्यांचा मोर्चा त्यांचं काढतो आहे. ते जाऊ शकत नाही, त्यांच्याकडे काही ओळखच नाहीये हो. त्याच्यात. तर अशांना जेव्हा ही ओळख आता मिळणार आहे किंवा मिळालेली आहे की माझी ओळख आहे, माझी गणती झाली याच्यात, बरोबर बरोबर आहे. हे त्यांना माणूस म्हणून होण्याचा कुठेतरी खूप या मोठा देशाचा त्याच्यातला आपण एक फायदा भाग येतो. आहोत, त्याचा हां. एक आधार, त्याचा अधिकार त्यांना निश्चित हातनं त्याच्यात मिळालेला आहे. अजून एक त्याच्यातला असा फायदा त्यातला आहे की त्या माणसाला उद्या त्याला कुठेही जेव्हा योजनेचा लाभ घ्यायला लागेल तेव्हा जी 1760 कागदपत्रे द्यावी लागतात हो. त्याची गरज राहणार नाही. आणि मी जसं आता ऑनलाईन समजा आपण काहीतरी पत्ता बदलतो अमुक अशा गोष्टी ज्या करतो, तर मी समजा इथे एका योजनेचा लाभ घेतोय, उदाहरणार्थ मी रेशनचा लाभ घेतोय, उद्या मी दिल्लीत गेलो तर दिल्लीत मला पुन्हा वेगळं काही करायची गरज राहणार नाही. मला सरळ माझ्या क्रमांकामुळे मला तिथे माझं कार्ड तिकडे मला ट्रान्सफर करता येऊ शकतं. हो. आता ह्या ज्या सोयी त्याच्यातनं होणार आहेत त्यामुळे कार्ड काढणं, त्याच्यात पत्ता बदलणं, पुन्हा जागा हे करणं, ह्याच्याकरता जो इतकी नोकरशाहीचे जे सगळे पार करावे लागतात सगळी जी काही संकट, त्याच्यातनं कमी व्हायची शक्यता खूप मुळात जास्त आहे. कुठेतरी या केंद्र सरकारचं सगळ्यात मोठंच हे पंतप्रधानांचं होतं की जॅम त्यांना म्हणायचं होतं की जनधन योजना, आधार आणि मोबाईल या तिन्हीचं वापरून ते जास्तीत जास्त समाजातल्या घटकांपर्यंत पोहोचणं हे एक होतं. आता अर्थराज्यमंत्र्यांनी जयंत सिन्हानी सबसिडीजमध्ये फर्टिलायझर सुद्धा या तऱ्हेने आपण हे करू शकतो असं म्हटलेलं आहे. पॉझिटिव्ह गोष्टी तुम्ही सांगितल्यात, ह्यात थोडंसं आपल्या कुठेतरी म्हणतो की बदलाला आपण घाबरतो, तर काय आक्षेप याच्यात अजूनही असं आपल्याला वाटतात की याच्यात आक्षेपातला जो मूळ एक जो भाग आहे जो तेव्हाही खूप त्यातनं जोरात जो पुढे आला, तो म्हणजे तुमच्या खाजगी तपशील सरकारच्या ताब्यात जेव्हा असतो तेव्हा प्रायव्हसीचा त्याचा काही म्हणजे गैर उपयोग त्याचा होऊ शकतो. बरोबर. तर हा धोका वाजवी आहे, त्याच्याबद्दलची चर्चा म्हणून राज्यसभेत व्हायला हवी होती. पण हा प्रश्न मी जेव्हा पाहतो तेव्हा असा आहे की तो एकूणच पाहावा लागेल. म्हणजे आज मी जेव्हा फेसबुकवरती असतो तेव्हा माझा म्हणजे बिहेवियर पॅटर्न जो आहे, किंवा मी जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करतो तेव्हा मी काय घेतो, कोणत्या गोष्टी घेतो, काय प्रकारच्या घेत असतो, हे आधीच कळत असतं. बरोबर. आज कुठंही भारतामध्ये आधार नसल्यामुळे कोणाची माहिती काढणं अडचणीचं गेलेलं नाहीये. तेव्हा त्याच्यामुळे काहीतरी होईल. आणि भारतासारख्या स्थितीत असं आहे की आज माणसांची ओळख माझी तुम्ही गणती करा, हाच प्रश्न त्याच्यातला प्रामुख्याने आहे. पण तरीही सरकारकडे जेव्हा एकत्रित इतकी सगळी माहिती जेव्हा येते त्याचा उद्या काय प्रकारे उपयोग होऊ शकेल ह्याचा निश्चित त्याची काहीतरी निश्चितच विधायक कामासाठीच त्याचा उपयोग होईल. कारण ज्या आपण या योजना बघितल्यात की लाभार्थ्यांच्या थेट हस्तांतरणाचा जो मोठा प्रयोग आहे आणि जो सबसिडीच्या रूपाने, आणि त्याचा खरंच व्यापक आणि विधायक त्याचं हे होईल. सुरेशजी, आज आपण 9:30च्या बातमीपत्रात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातल्या वन विभागाच्या हद्दीत असलेले रस्ते, उद्योगधंदे, पूल, पवन ऊर्जा प्रकल्प अशा 24 विविध प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात दिली. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गेल्या 10 वर्षात काँग्रेसच्या पर्यावरण मंत्र्यांनी महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली नाही, त्यामुळे अनेक उद्योग सुरू करण्यात आणि रस्ते बांधण्यात अनेक अडचणी येत होत्या. म्हणून अशा प्रलंबित 24 प्रकल्पांना आता मंजुरी दिल्याचं त्यांनी सांगितलं. देशात वनीकरण करण्यासाठी राखीव असलेला 40,000 कोटी रुपयांचा निधी या आधीच्या सरकारनं वापरलाच नाही असंही जावडेकर यांनी स्पष्ट केलं. अशोक चक्र पुरस्कार मिळवणारे शहीद मोहननाथ गोस्वामी यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांचा आज प्रहार समाज जागृती संस्थेच्या वतीनं गौरव करण्यात आला. देशासाठी लढताना आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांचा हिरो ऑफ द नेशन या उपक्रमांतर्गत संस्थेच्या वतीनं गौरव करण्यात येतो. देशाच्या सीमांचं रक्षण करताना अनेक सैनिक प्रसंगी आपल्या प्राणांचं बलिदान करतात, तेव्हा देशातील नागरिकांनी या देशावर नितांत प्रेम केलं पाहिजे, अशी भावना गोस्वामी यांनी याप्रसंगी व्यक्त केली. 26 जानेवारी रोजी शहीद नाईक मोहननाथ गोस्वामी यांना अशोक चक्र प्रदान करण्यात आलं होतं. गोस्वामी गेल्या वर्षी काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील हापरुडा जंगलातील बंदोबस्त कारवाई दरम्यान अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झाले होते. हवामान. येत्या 24 तासात विदर्भाच्या तुरळक भागात गारांसह वादळी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. उर्वरित राज्यात हवामान कोरडं राहील. तापमान अंश मध्ये. मुंबई कमाल 31, किमान 23. नागपूर 33-22. पुणे 33-18. औरंगाबाद 34-16. नाशिक 30-17. कोल्हापूर 34-21.
रत्नागिरी 31-19, सोलापूर 37-25 आणि अमरावती कमाल 35 तर किमान 22. ठळक बातम्या पुन्हा एकदा. न्यायव्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास अभंग राखण्याची जबाबदारी न्यायालयांचीच असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. सुधारणा प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विधेयक लवकर मंजूर होणं आवश्यक असल्याची केंद्र सरकारची भूमिका. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी विजय मल्ल्या आणि ए रघुनाथन यांना हैदराबाद न्यायालयानं जारी केलं अजामीनपात्र वॉरंट. सगळ्यांना अभिमान वाटेल अशा प्रकारे नागपूरच्या दीक्षाभूमीचा विकास करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. जलयुक्त शिवार योजना सामाजिक न्याय साधणारी असल्याचं जलतज्ञ राजेंद्र सिंग राणा यांचं मत. आणि येत्या 24 तासात विदर्भात काही ठिकाणी गारपीट आणि वादळी पावसाची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.